भेटूयात आजच्या सामनावीराला. आनंद ठेंगे, आनंद, काल पण आपण असेच उभं होतो. थोडंसं लोकांना वाटेल 33 क्लिप रोज का दाखवताय, पण सवय करून घ्या, कारण रोज मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याच्याकडे जातोय. कालही अप्रतिम बॅटिंग केलीस, 73 केला, 53 बॉल. आज पण इथे 54. मॅच संपवून टाकले. चाललंय काय? नाही ना, नक्कीच जे वर्षभर प्रॅक्टिस केली त्याचंच हे मेहनतीचं फळ भेटतंय. बाकी काय विशेष मेहनत घेतली होतीस? कुठं ते ध्येय डोक्यात होतं की बाबा तू दरवाजे ठोठवतोयस, आम्हाला माहिती आहे. टुर्नामेंट जस्ट आपल्या ज्यावेळेस मोठी टुर्नामेंटची सिलेक्शन प्रोसेस होती त्याच्या वेळेस चालू झाले. तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. जे नवीन माझ्यासारखे नवीन यंग प्लेयर्स आहेत, ज्यांना सिनियर टीममध्ये जागा बनवायची, त्यांना ह्या तिन्ही चांगल्या ग्राउंडवरती वन डे मॅचेस भेटणं खूप चांगली गोष्ट आहे. जी लाईव्ह पण आहे मॅचेस, क्रिक हिरोजवर पण आहे आणि यूट्यूबवर पण लाईव्ह आहेत. तर खूप चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. महत्वाचं म्हणजे सकाळी आपण पाहिलं थोडंसं स्पिनर्सला इनिशियली नाही म्हणेन मी, पण 12-15 ओव्हरनंतर थोडंसं स्पिनर्सला हेल्प मिळत होती. पण तिथे तू 3 विकेट्स देखील काढलेल्यास, त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. खूप खरंच महत्त्वाचं आहे. ॲज अ प्राईम रोल माझा बॉलिंग आहे. त्यात मी बॉलिंगमध्ये परफॉर्मन्स करणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी पण. आणि अशाच चांगल्या मॅचमध्ये चांगल्या टीमसमोर परफॉर्मन्स करण्याने खरंच स्वतःचा कॉन्फिडन्स पण वाढतो आणि फ्युचरमध्ये नक्कीच हेल्प करेल. तेच मला तुला विचारायचं आहे. तू म्हटलास कॉन्फिडन्स वाढतो. इथे सगळ्या टुर्नामेंटमध्ये, म्हणजे सगळ्या टुर्नामेंटमध्ये जेवढ्या मॅचेस खेळला, चांगले बॅटर तुझ्यासमोर होते. तर एक गोष्ट जर म्हणायचं या टुर्नामेंटमधनं काय शिकले, कारण तुमची शेवटची मॅच होती, तुम्ही क्वालिफाय करत नाही आहात. जर एक गोष्ट तुला विचारली की या टुर्नामेंटमध्ये काय शिकलास, तर ती काय सांगशील? मी या टुर्नामेंटनं असं शिकलो की टुर्नामेंट सुरू झाल्यावर इनिशियली जास्त फोकसने खेळणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही 2 मॅच ठीक आहे खूप खराब हारलो. त्यानंतर आम्ही तिसरी मॅच खूप सोपी हारलो, ज्यामुळं आम्ही आत्ता टुर्नामेंटच्या बाहेर पडतोय. तर त्या सिली मिस्टेक्स अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. अगदी खरं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर अशा लेवलला तुम्हाला दुसरा चान्स मिळत नसतो. दुसरा मौका तुम्हाला मिळत नाही. जो मिळालाय त्याचंच सोनं करणं तुमच्या हातात होतं. हार्ड लक बट वेल प्लेड. तुझी बॅटिंग बघून खरंच आज मजा आलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.